ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जय बोलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समतभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य जगती समाधि सम्राट गुरुनाम गुरुआचार्य शांति सागर जी महाराज की। संत श्रोमणी आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा समाज कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसा में विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान समर्थ स्वामी जी विरचित रत्नकंडक श्रावकाचार्यची वाचना चालू आहे। आणि काल आचार्य भगवंतांनी सदाहर संतोष व्रताचं कथन केलं होतं की सदाहर संतोष व्रत कशा पद्धतीचं ब्रह्मचर्य व्रत आहे आणि त्या ब्रह्मचर्य व्रताला कशा पद्धतीनं पालन करायचं याचं कथन आचार्य भगवंतांनी काल केलं होतं। आणि आज आचार्य भगवान परिग्रह परिमाणानं व्रताचं कथन करणार आहेत आपल्यासमोर की परिग्रह परिमाणानं व्रत की याची सिस्टीम काय आहे आणि हे कसं पालन करायचं आहे, त्याचे अतिचार कोणते आहेत, त्याचं स्वरूप काय आहे, या सगळ्या गोष्टी आचार्य भगवान सांगणार आहेत। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। धनधान्यादि ग्रंथम धनधान्यादि ग्रंथम परिमाय ततोधिकेषु निस्पृता परिमाय ततोधिकेषु निस्पृता परिमित परिग्रह परिमित परिग्रह स्यादिच्छा परिमाण नामापि स्यादिच्छा परिमाण नामापि धनधान्यादि ग्रंथम परिमाय ततोधिकेषु निस्पृता परिमित परिग्रह स्यादिच्छा परिमाण नामापि। आचार्य भगवान समर्थ स्वामीजी या 61 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून परिग्रह परिमाणानं व्रताचं कथन सांगायल्यात की परिग्रह परिमाणानं व्रत काय आहे याचं कथन करल्यात। धन धान्यादि ग्रंथम परिमाय ततोधिकेषु निस्पृहता परिमित परिग्रह शादिच्छा परिमाण नामापि। इथं काय म्हटलं बघा, धन धान्यादि ग्रंथम म्हणजे गाय आदी धन गहू आदी हे 10 प्रकारचे जे बाह्य परिग्रह आहेत त्या परिग्रहांचं परिमाय म्हणजे प्रमाण करायचं। हे जे सगळं बाहेर दिसतंय की नाही तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचं की नाही परिमाण करायचं म्हणजे प्रमाण करायचं। आता समजा पुढे सांगतो होऊन दे आणि काय सांगते ते प्रमाण करून तत अधिकेशो त्याच्यापेक्षा जे अधिक आहे त्याच्यामधली निस्पृहता त्याची वांछा न ठेवणे परिमित परिग्रह परिग्रह प्रमाण अपि अथवा इच्छा ठेवणे परिमाण नामाचं इच्छा परिणाम नावाचं व्रत असं म्हणलेलं आहे।
परिग्रह परिमाणानं व्रत काय आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, जे बहिरंग परिग्रह आहे, 2 प्रकारचे परिग्रह सांगितलेले आपण याच ग्रंथामध्ये ज्यावेळी दिगंबर मुरांचा चर्येचं कथन, साधूंच्या खऱ्या गुरूंचं कथन करत होते त्यावेळी सांगितलं बघा. बहिरंग परिग्रहामध्ये सोनं चांदी दास दासी आदी जे काही दिसतंय ते सगळं बहिरंग परिग्रह आहे. आणि अंतरंग परिग्रहामध्ये मी सांगितलं क्रोध, मिथ्यात्व, क्रोध, मान, माया, लोभ, हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद, हे 14 प्रकारचं जे अंतरंग परिग्रह आहे त्यात मिथ्यात्व बी आहे. म्हणजे सांगाले हो, सारखं आठवण करत लागते गिजवणेवाल्याला. हां होय, नाहीतर बाकीचं सगळं सोडणार आणि तेच धरणार. काय होणार? पोरग्याचा त्याग आणि बापाला धरायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे यात हे अंतरंग परिग्रहाचा इथं विषय नाही. बहिरंग परिग्रह जे जे दिसतंय त्याचं परिग्रह परिमाण करायचं आणि त्याच्यापेक्षा जे अधिक आहे त्याची इच्छा नाही, त्याची नाही मनामध्ये ममत्व ठेवायचं नाही. एकदा त्याग केलं म्हणजे त्याग केलंय. नाहीतर काय होणार माहिती काय? आमचे आचार्य महाराज, एक उदाहरण आचार्य महाराजांच्या बाबतीतच घडलेलं, त्यांचं उदाहरण नाही, त्यांनी सांगत नव्हते, त्यांच्या बाबतीत घडलेलं मी स्वतः डोळ्यानं बघितलेलं. काय घडलं माहिती काय? एका गावची एक महिला आलती. आम्ही धामणीमध्ये चातुर्मास ठेवतो, पहिला चातुर्मास ऐलक अवस्थेतला 2010 साली. त्यावेळी धामणीमध्ये एक महिला आलती. मग आचार्य महाराज जर एकटे असले आणि कोण महिला एकटी आली तर आचार्य महाराज म्हणणार कुणाला तरी घेऊन या, नाहीतर मग शेवटीला कलशसागर म्हणणार लगे मी पलीकडे जायचं. मग मी पलीकडे गेलो आणि बसलो. त्यावेळी ती महिला म्हणली की महाराज मला परिग्रह परिमाण व्रत पाहिजे. मग कशाचं करणार आहे विचारले आचार्यशी. तर साड्यांचं. साड्या किती विचारली? 500. खरं सांगाले, त्यांचं सांगाले, तुमचं नव्हा. लगे आम्ही अटॅक आल्यावर सारखं वागाले, आमचं सुद्धा सांगायला असं. तुमचं म्हणलो काय ते उदाहरण चालू आहे. आता मग महाराज म्हणले किती घेणार आहे? तर ती महिला म्हणली फक्त 100 त्याग घेणार आहे. मग देत नाही म्हटलं जावा. आचार्यशी म्हणले आता 100 त्याग केल्यावर 400 राहिलेच की हो. मग परिग्रह परिमाण काय झालं? मग महाराजजी काय म्हणले माहिती आहे? हे बघा 300 साड्या त्याग करा आणि 200 ठेवा. मग ती महिला कशी तर तयार झाली. ठीक आहे म्हणले, नियम द्या. आणि परिग्रह परिमाणचं नियम घेतली आणि योगानं नाही महाराजांना पुढचं काही सांगायचं लक्षात राहिलं नाही आणि ती गेली. आणि काय झालं माहिती आहे का? 1 वर्षानंतर आम्ही फिरत फिरत नाही महिषा आश्रममध्ये होतो. महिषा आश्रममध्ये ती परत महिला भेटल्यानंतर महाराजांना आठवलं की ही महिलेनं नाही परिग्रह परिमाणचा व्रत घेतलेला साड्यांचा. मग त्यावेळी महाराजांच्या लक्षात आलं, बरं त्या 300 साड्यांचं काय केला विचारले महिलेला. त्या काय सोपं आहे म्हणले, सगळ्यांचा नाही एका नाही धोत्रामध्ये बंडल बांधला आणि लॅपटॉप टाकला, ह्यातली एक बाज झाली की त्यातली काढायची त्या ठेवायची. महाराज म्हणले नियम घेऊन काय उपयोग? असा नियम घेऊन काय उपयोग नाही. हे सांगायचंय म्हणून हे उदाहरण सांगितलं. एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा जर नियम घेतला, समजा तुमच्याजवळ 500 साड्या त्यातल्या 300 साड्या त्याग केला, 200 साड्या तुम्ही ठेवला, तर त्या 300 साड्या समजा जे गोरगरीब असतील त्यांना दान देऊन टाका. किंवा गोरगरीबांना द्यायचं वाटलं नाही, आता मनात लई जणांचे वेगवेगळे भाव असतात, मग पाहुण्यांच्यात दान देऊन टाका. तुमची लेक असेल, तुमचं कोण ननंद असेल, तुमची भावजा असेल आणि कोण असेल गरीब कोण कोण आहे त्या सगळ्यांना देऊन टाका ना, काय फरक पडणार आहे? असलं तर करा. म्हणजे जास्त एक गोष्ट परिग्रह परिमाण व्रत म्हणजे काय माहिती काय? जर आम्ही निचुरपानं मेन क्रय ह्याच्यामध्ये आलो प्रमाणामध्ये, तर निचुरपानं बऱ्याच बाहेरच्या गोष्टी बाहेरच्या पापापासून आम्ही वाचणार आहे. किंवा असे असे नियम तर घ्या ते जीवनात आम्ही कधीच त्याचं परिग्रह करणार नाही. कधी रेल्वे घेऊ शकताय तुम्ही? कधी विमान खरेदी करणार आहे? मग त्याचा तर नियम पाहिजे. नियम घेतला नसेल तर त्याचं पाप चालूच आहे तुमच्या खात्यावर. हो वा, असं आहे वे? खरंच होय, खरंच होत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पुढं ज्यावेळी व्रतांचं आणि परत 3 गुणव्रतांचं आणि शिक्षाव्रतांचं कथन आहे त्यावेळी ते कळेल तुम्हाला किती पाप कशा पद्धतीने बांधतंय. आम्ही त्याचा विचार करत नाही. आज बारीक बारीक गोष्टींचा बारीक सारीक गोष्टींचा मी विचार करत नाही. आणि ज्यावेळी कर्म उदय त्यावेळी म्हणते भगवान माझ्याच वाटणे दिलास काय? भगवान दिले वे, आम्हीच केले. आणि काय काय केले बारीक अवस्थेत सारीक अवस्थेत ते लक्षातच ठेवत नाही आम्ही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं परिग्रह परिमाण करता येईल तेवढं करा. तुम्हाला किती लागते हो? लईतले 10 साड्या लई झाल्या हो. सांगाले वर्षाला कुठलं कायमचं वापरायला सांगाले, वर्षाला म्हणल्यात
म्हणजे मरूसपर्यंत 100, 10 गुणले 100, 1000 साड्या, 1000 नाही 10,000 झाल्या, 10,000 साड्या. ही गोष्ट लक्षात घ्या. जेवढं जास्त परिग्रह करेल तेवढं नरकाच्या जवळ जाणार आहे. जेवढं परिग्रह कमी करणार आहे तेवढं देवाच्या जवळ जाणार आहे आणि मोक्षाच्या जवळ जाणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे. तुम्ही बसमधनं रेल्वेमधनं कुठं जाताना रेल्वेत पहिलाच बोर्ड लिहिला असतोय, कम सामान ज्यादा आराम, ज्यादा सामान कम आराम. साध्या गोष्टीत आहे, लई काही बघण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्याजवळ कमी सामान असेल, शिखरजीवर 1000 साड्या घेऊन जावा की पाठीवर जाते ग बघ्या. 27 किलोमीटर, 9 किलोमीटर वर चढायचं, 9 किलोमीटर वरच्यावर चालायचं आणि 9 किलोमीटर उतरायचं. एवढं वज्ज घेऊन जावा की कळतंय. मग दुसऱ्यांच्या नावावर बोजा ठेवताय तवा सांगाले हो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं कमी सामान असणार आहे तेवढा आराम तुम्हाला मिळणार आहे आणि जेवढं जास्त सामान नाही तेवढं विकल्प वाढणार आहे, तुम्हाला निश्चितपणे दुःख मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. महाराजांना एवढा आनंद, महाराजांच्या सगळ्या गोष्टी एवढ्या आनंदित आणि सुखी समाधानामध्ये का चालल्यात? काहीच नाही हो. इथं सोडलं की चाललो पुढं, काय फरक आम्हाने धरलं की चाललो, काय दुसरं काय टेन्शन आहे वे. आणि ते मी वाट बघत बसतात, अजून काय आलं नाही ताट घेऊन. आम्हाला काय टेन्शन आहे सांगाले हो. म्हणजे मला सांगायचं हे काय, महाराजांना एवढं का फ्रीले आहे याचं मूळ कारण त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचं परिग्रह नाही म्हणून सांगाले. ही गोष्ट महत्वाची. जीवनामध्ये जेवढं नाही निष्परिग्रह तुम्ही राचेला, जेवढ्या सामानांना कमी करता, जेवढ्या वस्तूंना कमी करचेला, तेवढा आनंद आणि सुख शांती समान तुमच्याजवळ येणार आहे. चिंतन करा या गोष्टीचं. या गोष्टीचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. म्हणून सांगितलंय, एक गोष्ट लक्षात घ्या, असं सगळ्या बाबतीत जर केला, सोनं ठेवला नाही, लय वाटते तर नाही 25 तोळं, 30 तोळं, 50 तोळं ठेवा, त्याच्यावरच तर त्याग करा. घरात किलो 2 किलो असलं तर डॉक्टर म्हणतात काय, हा देऊन टाकायचं. डॉक्टर म्हणतात देऊन टाकायचं. राहिलेलं पहिला तुमच्यापासून सुरुवात. लगेच संध्याकाळी दोन येईल घरला कमिटीचा अध्यक्ष. एक गोष्ट लक्षात घ्या, खरोखरच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ती बी द्यायचं असेल तुमच्या बहिणीला द्या, तुमच्या घरातल्या कोण व्यक्तींना द्या, दुसऱ्यांना ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे द्या ना. आणि एवढं आता एवढं सगळं असं त्याग करणारे कोण घावणार नाहीत. हाय सोडा, एक माणसं आहेत, परंतु एक परीक्षा केव्हा होते माहिती काय, मी एक स्वतः माणसांना बघितले की एक व्यक्ती होते, त्यांनी नियम घेतलेला की 1 किलो सोनं ठेवलेलं त्याने परिग्रह प्रमाणामध्ये, त्याच्यावरचं येईल ते त्याग करणार. आणि एका व्यक्तीने काय ठेवलेलं, 10 लाख रुपये येतील त्याच्यावर काय येतील त्याने कमी करणार. त्यांनी मनात विचार केला 1 किलोच्या वर सोनं मला कधी येणारच नाही, 10 लाखच्या वर पैसे येणारच नाही. आणि काय झालं, कुठनं काय पैसा आला कुणास ठाऊक, एकदमच 50 लाख आले की हो. आणि सोनं जवळजवळ 2-2.5 किलो झालं. आता द्यायला पाहिजे की. सगळ्या मंदिरांना जरा जरा देत गेले, परंतु घेतले नाही ना. मनुष्य सुद्धा कट्टर होता तो. जेवढं सोनं आलंय ते सगळं 1.5 किलो सोनं निश्चितपणे बऱ्याच मंदिरांना, बऱ्याच संस्थांना दान केलं. पैसे बी जेवढे आलते की नाही निश्चितपणे, जेवढे प्रमाण ठेवले तेवढेच प्रमाण ठेवून नाही बाकीचे सगळे पैसे दान केले. परंतु आजपर्यंत व्यक्ती अजून घरात आहेत. आजपर्यंत त्या व्यक्तीला कधीही कुठल्या पैशाचे आणि कुठल्या व्यवस्थेचे कधी कमी केले नाही. 10 लाखच्या कधी खाली आलेच नाही. ज्यांची परिस्थिती 10 लाख पर्यंत पोहोचायची नव्हती त्यांची अवस्था झाली. का? कारण की जो व्यक्ती त्याग करणार आहे त्याच्या जीवनात सगळं काही फ्री मिळणार आहे, त्याला मागण्याची आवश्यकता नाही. त्यागात सगळं काय आहे. सगळ्यांना वाटते भोगात आहे, भोगात काय नाही, त्यागात सगळं आहे. सुख शांती समाधान सगळं इकडं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, याचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याग करून बघा. एक दिवस निश्चित रूपाने एका व्यक्तीला जरी नाही तुम्ही करून बघा, एका कुठल्या व्यक्तीला, गरीब व्यक्तीला जरी तुम्ही मदत केला, त्या दिवशी तुमची झोप आणि तुमच्या मनामध्ये किती आनंद असतो बघा. काल नुसतं एक निश्चित रूपाने जे प्रकरण चालू आहे आता, नान्नी मठातील हत्ती माधुरी महादेवी हा विषय चालू आहे, त्याच्या निमित्त 4-5 दिवस आम्ही सगळे आता गिजवणी, पहिला सगळ्यात मेन गिजवणी श्रावक श्राविका सगळे झटत होते. कमिटी, मुलं असतील, महिला असतील, सगळेजण सगळ्यांना सांगणे, सगळ्या गोष्टी करणे. मी तर नुसता बाईटच द्यालोय. 2-3 दिवस झालं बाईटच. ह्या चॅनलचे आले, त्या चॅनलचे आले, त्या चॅनलचे आले, सारखंच हा चला मीटिंग घ्या.
दुसरं काय चालू आहे. परंतु ज्यावेळी की नाही निश्चित रूपाने तो मोर्चा पूर्ण पार झाला त्यावेळी एक आनंद समाधान होतं. ते किती होतं बघा, होतं का नाही? ही गोष्ट आहे. आम्ही त्यावेळी सगळीकडे दुर्लक्ष केलं, फक्त नुसतं त्या मोर्चासाठी आम्ही गेलो, घरदार सगळं विसरलो होतो म्हणून ते आनंद होता. आणि आल्यावर परत इथं घरात गेला त्याच्या आधीच मंदिर कसे आले तोपर्यंत चालू, अमुक झाले तमुक झाले, हे झाले ते झाले. कुणाचं सांगायला नाही बरं का, मी सगळ्यांचं मुद्दा बोलले, कुणाचं विशेष करून सांगायला नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. मला सांगायचं आहे की जीवनामध्ये जेवढं परिग्रह कमी होणार आहे तेवढं तुम्हाला सुख शांती समाधान येणार आहे. जेवढ्या गोष्टींचा वस्तूंचा त्याग करशीला तेवढं निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आचार्य भगवंतांनी सांगितले आम्ही जेवढं करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. नाहीतर काय काय जण असे आहेत, एक गोष्ट लक्षात घ्या, काय काय श्रीमंत माणसं सुद्धा अशी असतात की जीवनामध्ये एवढी सगळी श्रीमंती एवढं सगळं असून सुद्धा निश्चित रूपानं त्यांना दुःख आणि विकल्प असतोय. आणि काय काय अशी गरीब असून सुद्धा निश्चित रूपाने त्यांच्यात शांती असते. आणि काय काय गरीब असे असतात, गरीब असून सुद्धा त्यांना विकल्प आहे. आणि काय काय श्रीमंत आहेत, त्या श्रीमंत असून सुद्धा समाधान आहे. चारी बाजू सांगितल्या बरं का. किनीचे आहेत गेल्या वर्षी चातुर्मास, हां तिकडे सगळी बघायला म्हणून सांगितलं. तिने आले आणि ह्यांना विकल्प, ठीक हां सांगाले. तर हे हां कुठला विषय कुठं, तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी काय सांगाले, शांती समाधान सुख या गोष्टी कुठे जात. गरीब व्यक्ती असेल समजा आणि तो त्याच्याकडे काही नाही तरी सुद्धा त्या आहे त्या गोष्टीत समाधान आहे, संतोष आहे, निश्चित रूपानं त्याच्या जीवनात सुख आहे, कारण की तो आहे त्या गोष्टीमध्ये समाधान आहे. म्हणून श्रीमंत आहे, तो श्रीमंत असून त्याच्या अजून इच्छा आहे की मला एवढं मिळावं एवढं मिळावं एवढं मिळावं, दुःख आहे. समजा दोन श्रीमंत गरीब असे आहेत की एक गरीब असा आहे काही नाही तरी इच्छा एवढी आहे की मला कोटी रुपये मिळावे, मला 2 कोटी मिळावे, मी एवढा बांगला बांधेन, हे करेन ते करेन, दुःखी. आणि श्रीमंत आहे, अब्जो कोटी करोड रुपये जरी असून सुद्धा त्या सगळ्या गोष्टीमध्ये समाधान आहे, कुठलाही अहंकार नाही, तो सुखी आहे. चारही गोष्टी मी तुमच्या समोर मांडल्या. मी परवाच सांगितलेलं, सारखं विषय निघतोय, कारण की आज बरीच माणसं दुःखी काय आहे त्याचं कारण 4 सांगतोयच मी. पहिले दुःखी आहेत की लग्न झालं नाही म्हणून काय काय जण दुःखी आहेत. दुसरी कोण दुःखी आहेत, लग्न झालंय परंतु मुलं नाहीत म्हणून दुःखी आहेत. तिसरी दुःखी काय आहेत, लग्न झालं आहेत मुलं आहेत मुलं ऐकत नाहीत म्हणून दुःखी आहेत. चौथी का दुःखी आहेत, लग्न झालंय मुलं आहेत मुलं ऐकतात परंतु शेजारी सुखी आहे म्हणून दुःखी आहेत. ह्यांच्यापेक्षा श्रीमंत आहे शेजारी. ही 4 कारणे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, दुःख जीवनामध्ये सगळ्यात कशात असेल तर त्यागामध्ये आणि परिग्रह सोडण्यामध्ये, परिग्रहाचा त्याग करण्यामध्ये सुख आणि शांती समाधान आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन म्हणून करा, कारण की आम्ही आमच्या जीवनामध्ये सुखी समाधानी त्याच वेळेला जेवढं आम्ही हलकं होईल तेवढं चांगलं आहे बघा. शरीराला बी, पोटाला बी, डोक्याला बी, मनाला बी, सगळ्यांना सांगाले हो. पोट हलकं नसलं तर काय काय होते माहिती तुम्हाला, डोकं हलकं नसलं तर काय काय होते माहिती, आणि शरीर हलकं नसलं तरी काय काय होते माहिती. आणि काय राहिले, काय राहिलं नाही, सगळंच आलं. एक गोष्ट लक्षात घ्या या कुठल्याही गोष्टीत. त्यामुळे सगळ्या बाबतीत निश्चित रूपाने आम्ही जर हलका असेल तर लई चांगलं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, या कुठल्याही परिग्रहांच्या गोष्टींना 3 काळात करता कामा नये. आता पुढच्या गाथेमध्ये या परिग्रह परिमानानुव्रताचे अतिचार सांगणार आहेत की कुठल्या प्रमाणे निश्चित रूपानं. एक गोष्ट जशी अतिचार आहेत त्या अतिचाराचं कथन आचार्य भगवान करणार आहेत. पहिल्या निश्चित रूपानं गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. अतिवाहनाती संग्रह, अतिवाहनाती संग्रह, विस्मय लोभाति भार वहनानि, विस्मय लोभाति भार वहनानि, परिमित परिग्रहस्य च, परिमित परिग्रहस्य च,
विक्षेपाः पञ्चलक्ष्यन्ते विक्षेपाः पञ्चलक्ष्यन्ते अतिवाहनातिसंग्रह विस्मयलोभातिभारवहनानि परिमितपरिग्रहस्य च विक्षेपाः पञ्चलक्ष्यन्ते। आचार्य भगवान समर्थ स्वामीजी परिग्रह परिमानानं व्रताचं निश्चितपणं अतिचार आहे ते सांगायला की ज्याच्यामुळे निश्चितपणं परिग्रह परिमानानं व्रत आमचं मोडलं जाणार आहे आणि परिग्रहामध्ये आम्ही डुबणार आहे। ती कुठली 5 अतिचार आहेत ते सांगायला त्यामध्ये सांगतात अतिवाहनाती संग्रह विस्मय लोभाती भार वहनानी परिमित परिग्रहस्य च विक्षेपः पंचलक्षन्ते। तर पहिला जो अतिचार आहे अतिवाहन, पहिला अतिचार आहे। दुसरा आहे अतिसंग्रह, तिसरा आहे अतिविस्मय, चौथा आहे अतिलोभ आणि पाचवा आहे अति भार वहन। हे 5 जे आहेत आता याचं बघूया। या 5मुळे नाही परिग्रह परिमानानं व्रत आमचं निघून जाऊ शकतंय। जर परिग्रह परिमानानं व्रतामध्ये आम्हाला राहायचं असेल तर या 5 अतिचारांचा त्याग करायला पाहिजे, यांना सोडायला पाहिजे। आणि या गोष्टी जीवनातून सोडल्याशिवाय आम्ही परिग्रह परिमानानं व्रत करू शकत नाही। पहिलंच आहे अतिवाहन। अतिवाहन याचा अर्थ काय? लोभामुळे एक नाही नोकर घोडा बैल यांच्याकडून त्यांच्या शक्तीपेक्षा जादा काम करून घेणे किंवा दूरवर चालवणे याला अतिवाहन नावाचा परिग्रह परिमाण व्रताचा पहिला अतिचार म्हटलेला आहे। अति भार टाकणे लोभामुळे किंवा शक्तीपेक्षा जादा काम करून घेणे, जास्त चालवणे, या सगळ्या त्यात निश्चितपणे नोकर असून दे घोडा असून दे बैल असून दे कोण असून दे या सगळ्यांना याला अतिवाहन नावाचा निश्चितपणे पहिला अतिचार आहे। लोभामुळे जर लोभाच्या मध्ये जास्त पैसे मिळतील, जास्त त्यातनं नफा राहील, जास्त फायदा राहील, याच्यामुळे जर या गोष्टी केल्या तर निश्चितपणे आमचा परिग्रह परिमाणानं व्रत निघून जाऊ शकतंय। लोभ वाढतच जाणार की आज असं केलंय परत आणि जास्त व्हायला पाहिजे, परत जास्त व्हायला पाहिजे, परत जास्त व्हायला पाहिजे। एक गोष्ट लक्षात घ्या, सुखी राहायचं असलं तर जे आहे त्यात समाधानी संतोषी राहा। 99 वाला काय विचार करतोय 100ला 1 रुपया म्हणून तू दुःखी आहे, 99 रुपये आहेत म्हणून सुखी नाही। ज्याला 100 मिळाले तो काय म्हणतोय 999 नाही म्हणून दुःखी आहे। 999 म्हणजे 1000 रुपये व्हायला पाहिजे म्हणून दुःखी आहे 1 रुपयासाठी तो बी। त्यानंतर त्याच्या पुढे जाऊन 1000 मिळाले समजा, त्याच्या पुढे गेले ज्याला निश्चित रुपयानं नाही आता 99,999 रुपये प्राप्त झाल्यात, पण तो का दुःखी आहे? तो 1 लाख रुपये मिळाले म्हणजे 1 रुपया मिळाला नाही म्हणून दुःखी आहे तेवढ्यात समाधान नाही। त्याच्या पुढचं तसंच, त्याच्या पुढचं तसंच, त्या पुढचं तसं निश्चित रुपयानं जेवढं एक गोष्ट लक्षात घ्या, कधी नाही परिग्रहाची किंवा इच्छेची खाई आमची भरत। नवदेवताच्या पूजनमध्ये सुद्धा म्हणले इच्छा की खाई वह खूप भरी पर रिक्त रही व रिक्त रही। इच्छारूपी डबरा आम्ही भरण्याचा प्रयत्न केला परंतु ते रिकामच राहिलाय। किती भरा? मला 1-2 गोष्टी अशा आहेत की आमच्या इच्छा कधी पूर्ण होत नाहीत आणि अग्नी कधी तृप्त होत नाही। अग्नीत किती लाकूड किंवा इंधन टाकणार आहे तेवढे ते भस्मच करणार आहे। तसं आमचं पोट कधी भरणार? पोट भरल, पेटी भरणार नाही। पोट भरते की पोट भरत नाही, जेवल्यावर पंचपक्वान खाल्ल्यावर पोट भरते, साधं बी खाल्ल्यावर भरते पण समाधान असायला पाहिजे। काय म्हणतो? एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या गोष्टी असेल त्यात म्हणून निश्चित रूपाने एक गोष्ट लक्षात घ्या, लोभाच्या प्रभावामध्ये किंवा लोभाच्या ह्याच्यामध्ये अधीन होऊन या सगळ्या गोष्टी जास्त करायच्या नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या। त्याच्या पुढचा जो अतिचार आहे अतिसंग्रह, भविष्यामध्ये भरपूर नफा मिळेल म्हणून आपण लागल पेक्षा जास्त धनधान्याचा संग्रह करून ठेवणे याला अतिसंग्रह नावाचा अतिचार म्हणतात। म्हणजे काय? भविष्यामध्ये जास्त फायदा होईल म्हणून सगळं साठवून ठेवायचं, जास्त संग्रह करत राहायचं। आता 1 वर्ष 2 वर्ष शेतकऱ्यांना दर पुढं मागं होते त्यानुसार ठीक आहे हो, वर्षानुवर्ष साचवत ठेवला तर घातलेलं पहिला व्याज चाललंय ते चाललंय
आणि साठवून ठेवलाय, त्यातनं पैसा येणार, ते आहे ते सगळं नील होईन झालंय, पुढं वाढतच जाणार तो. अति संग्रह म्हणजे एक गोष्ट तसं मराठीमध्ये म्हण आहे तसं काय काय अति देतं हुशार. सगळं माहिती आहे म्हणे, हुशार आहे तुम्ही गिजवणेवाले. तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्यामुळं अति संग्रह करण्याचा प्रयत्न करायचा नाही. आज एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढी जण अति संग्रह करायचा प्रयत्न करणार आहेत त्या निश्चितपणे संग्रहामुळे नाही सगळंच निघून जाणार आहे. ठीक आहे, आपलं पोट चालवायला, आपलं घर चालवायला, सगळे घरातले व्यवस्थित राहावे यासाठी मिळवला, ठीक आहे. पेटी भरायच्या नादाला लागला तर कधीच पेटी भरणार नाही. काय सांगाले, पेटी भरायच्या पाठीमागे लागला तर कधीच भरणार नाही. आज जगामध्ये जेवढे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांची सुद्धा काही भरले नाही अजून. मिळावर आणि म्हणतात मी जगात पहिला व्हा. जगात जरी पहिला झाले, एक नंबरचा श्रीमंत झाले, तर त्यांची भावना काय असणार, जगावर सगळं माझं राजा असेल, कमी होणार नाही सोडा. कारण की इच्छा कुणाच्या कधी पूर्ण होत नाही. त्यामुळे इच्छा न पूर्ण करायचं असेल तर एकमेव औषध आहे, एकमेव रामबाण बाण आहे कुठला, तर निश्चितपणे संतोष रूपी बाण, किंवा त्याच्या पुढे जाऊन दान, किंवा त्याच्या पुढे जाऊन त्याग. हे तीनच शस्त्र आहेत, संतोष, त्याग आणि दान. या तीन शस्त्राच्या माध्यमातून परिग्रहाला आणि लोभाला सुद्धा आम्ही नाश करू शकतो, एवढी शक्ती त्यामध्ये आहे. चिंतन करा या गोष्टीचं, भावना करा. एक गोष्ट लक्षात घ्या, किती पैसा असल्याने त्या पैशातला थोडा पैसा जरी दान केला त्यावेळी जे समाधान मिळते ते बघा किती मिळते. समाधान मिळत नाही. कधी सवाल धरला, सवालचा आनंद समाधान मिळते का नाही. आता गिजवलेला अनुभव चालूच आहे, 1 महिना झाला अनुभव घ्यायला, अजून 2 महिने आहेत, त्यामुळे अनुभव आहेच. त्यामुळे ते समाधान असते ते निश्चितरूपानं एक गोष्ट लक्षात, ते एक प्रकारचा संतोषच आहे, आनंद येतोय मनामध्ये की निश्चितरूपानं आज मी ही क्रिया पार पडलोय आणि त्या क्रियामध्ये माझं धन गेले, काही नाही, काही वाटत नाही, आनंद वाटतोय. दुःख कुणाला होते, ज्याला प्राप्त झालं नाही त्यांना, कारण की तो आनंदच प्राप्त करायला मिळाला नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. पैशाच्या सुद्धा 4 गती आहेत. तुम्हाला वाटत असेल पैसा साठवून ठेवलं म्हणून लय काय होईल, पैशाच्या 4 गती सांगितलं. गती म्हणजे चालणे, पैसा बी 4 प्रकारानं जातोय. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंताने म्हणले, रग दिया तो झक मार दिया. स्पष्ट म्हणले, ठेवला. आज कुठली बँक पतसंस्था राहिल्या काय पहिलाच म्हणले, दे दिया तो खो दिया. आज दिलेले कोण पैशाच्या बाबतीत घ्यायताना नाही तुमच्या संग गोड बोलतील, देताना घोळ आहे. खो दिया, गाड दिया. माहिती आता तुम्हाला, मी कायम सांगतोय, आचार्य सन्मत सागर महाराज काय म्हणायचे, ओ भी खो दिया. आचार्य सन्मत सागर महाराज काय म्हणायचे, कोण कोणी पैसे संपत्ती सगळं पुरून ठेवते, सोनं चांदी, त्याला पुरल्यावरती वर येते. काय म्हणलं, ज्यानं पुरून ठेवलंय त्याला पुरल्यावरती वर येते, मग त्याला काय उपयोग त्याचा. आणि त्याच्या पुढे जाऊन शेवटची गती आहे, दान दिया तो कमा लिया. जे दान देणार आहे तेवढंच आम्ही कमवणार आहे, आमच्या खात्यावर येणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आज 1 रुपया जरी धर्मामध्ये लावला, त्या 1 रुपयाचे 10 रुपये झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात, 10 पट मिळते. धर्माचा एवढा महिमा आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, धर्माच्या बाबतीत जे ज्या गोष्टी दान करणार आहेत, भावनापूर्वक, मनपूर्वक, वचनपूर्वक, श्रद्धापूर्वक जर दान केलं, जेवढे दान देणार त्याचे 10 पटाने मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं अतिसंग्रह करण्याचा भाव करू नका, जेवढा आहे त्यात समाधान माना. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं अतिविस्मय. अतिविस्मय म्हणजे आपल्या शेजारी असणारे इतरांचे अमूल्य वैभव, संपदा, मान सन्मान पाहून किंवा त्यांची चर्चा ऐकून आश्चर्य वाटण्याला विस्मय नावाचा अतिशय. होय असं म्हणायचं, एवढे पैसे मिळाले, लॉटरी एवढी मोठी लागली, आता लागले, शेजार लागले, सुखी समाधान राहून दे की म्हणा की, तेव्हा असं झालं तसं झालं म्हणणार. एक गोष्ट लक्षात घ्या, त्याला अतिविस्मय म्हणतात. त्यांचं वैभव संपत्ती बघून. नाहीतर परवा एक कथा सांगितली तशी की एक व्यक्ती होता, तो अतिशय गरीब होता. त्याने एवढी साधना केली आणि एका देवाला प्रकट केलं. साधना करून देवाला प्रकट केल्यावर देव म्हटला, तुला काय पाहिजे ते माग, परंतु एक अट आहे. आता ह्यो म्हणतो, काय अट आहे, तू जे मागणार आहेस तुझ्या शेजाऱ्याला दुप्पट मिळणार. एवढं सगळं देवापर्यंत एवढी साधना केली, एवढं मागून घेतलं ते मी श्रीमंत व्हायसाठी शेजाऱ्यापेक्षा, आणि आता ह्याने काय अट घातल्या, काय मागणार आहे ते दुप्पट शेजाऱ्याला मिळणार.
मग तो म्हटला मला एक बंगला पाहिजे. शेजारला आता विचार करलोय, मला एक बंगला मिळाला, त्याला 2 बंगले मिळाले किंवा. बरं माझ्या घरात एक विहीर निघून दे, शेजारच्या घरात माझा एक डोळा जाऊन दे, माझा एक पाय जाऊन दे. काय लोक विचार करतील काय सांगता येत नाही हो. आजची लोभी माणसं काय विचार करते सांगता येत नाही. त्या आपल्या स्वतःच्या जीवनामधील एक अवयव चालले त्याचा काही भान नाही, शेजारचे दोन्ही गेले ह्याला आनंद. हा अवघड बाबा. आणि 2 विहिरी का माहिती काय, एका घरात ह्याच्या एक विहीर, शेजारचे 2. आता डोळा गेल्यावरती विहीर तर जाऊन पडणार किती. काय डोकं. ह्याला म्हणतात लोभी माणसं. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, उलट आनंद मानला पाहिजे. त्याला मिळाले ठीक आहे, त्याला बी मिळून दे, मला बी मिळाले मिळून दे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट, नसताना बाकीच्या सगळ्या गोष्टी पचवणं सोपं आहे, परंतु सुख किंवा पैसा पचवणं लय अवघड आहे. जास्त मिळाल्यावर ती धार्मिक, ज्यांच्यावर संस्कृती आणि संस्कार धर्माचे आहेत तेच माणसं हे करू शकतात. मी माझ्या डोळ्यासमोर एक बघितलेले, सांगलीमध्ये राजवाडा चौक एक आहे आणि तिथंच एक झोपडीमध्ये राहणारी एक आजी होती. माझ्या डोळ्यानं बघितलं हे उदाहरण आहे. पूर्वाश्रममध्ये निश्चितपणे ती आजी होती आणि एक दिवस का नाही कामात ती रोज दुसऱ्यांच्या घरामध्ये कामाला जायची आणि पगार आल्यानंतर सगळ्यांचं काय देणं असेल ते भागवायचे आणि राहिलेल्या ह्याच्यात आपलं घर चालवायची. कोण नव्हतं त्याला. जवळजवळ माझ्या मते 80 का 82 वय तिचं असेल. तेवढ्या वेळात सुद्धा काम करायचे आणि सगळ्या गोष्टी करायची. आणि एक दिवस काय झालं माहिती काय, तिला निश्चित रूपाने नाही पगार आलता आणि 2000 रुपयाची नोट आलती. 2000 नोटा आता बंद झाल्यात की पहिला होती चालू, त्यावेळी आलती. आणि काय तर कामानिमित्त नाही कोणाचे काय पैसे द्यायचे होते 2-3 आणि ते पैसे सुट्टे मिळणार म्हणून त्या आजीनं काय केलं माहिती, एक लॉटरीच तिकीट काढलं. लॉटरीच तिकीट काढलं आणि योगायोगानं आजीला काय माहिती बी नाही. ती फक्त आपलं जीवन चालायला चरित्रार्थ पैसे भागवायचे आहेत, पैसे द्यायचे आहेत दुसऱ्यांचं, आपलं घर चालवायचे ह्यात तिला त्या लॉटरी तिकीटचं काही घेणं देणं नव्हतं. परंतु ज्यावेळी निश्चित रूपानं दुसरा दिवस संध्याकाळी निघून जात होता त्यावेळी तिच्या लक्षात आलं की बाबा काल सुट्टे पैशासाठी लॉटरी तिकीट काढले, काय झाले तर बघूया. आणि ती गेली. तिला काय लिहायला वाचायला येत नव्हतं, काय नव्हतं. ती गेली दुकानात, ज्या दुकानात घेतले तिथंच गेले आणि म्हणली हे जरा लॉटरीच तिकीट लागले का बघ म्हणली. काय झाले, 10 रुपये 15 रुपये 1000 रुपये लागलेत का बघ म्हणले. आणि तो खुर्चीवर बसलेला एक एक शब्द वाचत गेला. तसं त्याला धक्का बसायला लागला. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, त्या आजीला 5 कोटी रुपयाची लॉटरी लागली. आणि ते सगळं अंक पूर्ण जरा चडपडत बोलायलाय दुकानवाला. आणि आजीला म्हणला की आजी तुम्हाला 5 कोटी रुपये लाटले. ती लॉटरी घेतली आणि बाहेर नाचायला चालू केली बाहेर दुकानाच्या वेळावर आणि त्यातच अटॅक आला आणि तिथंच मरून पावलं. आय्या नाही, खरंच सांगायलंय. आय्या कुठं, आय्या घरात आहे. सत्य घडलेली घटना सांगावले, सत्य घडलेली घटना. एवढा सगळ्या पैशाचा निश्चितपणं पैसे एवढे प्राप्त झाले तर पैशाचा उपभोग घेऊन शकले नाही. कारण की मी म्हणून म्हणलो पैसा पचवणं लय अवघड आहे, सुख पचवणं लय अवघड आहे, दुःख पचवणं सोपं आहे. कसं जर ओढून माणसं नेतील, परंतु जास्त सुख आलं की ते पचवायचं लय अवघड आहे. आणि ज्याला सुख आणि नाही पैसा पचवायची कला ज्याला येत्या तो संसारात कधी डगमगत नाही. काय सांगितलं मी, ज्या व्यक्तीला सुख किंवा निश्चितपणे पैसा पचवायची शक्ती या जीवनामध्ये आहे तो कधी जीवनामध्ये डगमगत नाही. आज निश्चितपणे एक गोष्ट लक्षात घ्या, काही गोष्टी झाल्या तर त्या गोष्टीमध्ये निश्चितपणे आम्ही सम राहून त्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाणं आवश्यक आहे. आणि परिघराच्या बाबतीत विषय चालू आहे म्हणून अतिविस्मय किंवा आश्चर्य वाटायचं नाही. आश्चर्य वाटलं तर अटॅक येऊ शकतोय. लय आश्चर्य व्हायचं नाही. ओहो झालं, ओ हो होतंय, झोपलेच जाग्यावर. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, अशा कोणत्याही घटना करू नका. त्याच्यानंतर अतिलोभ, व्यापारामध्ये किंवा अन्य कोणत्याही कार्यामध्ये फायदा जास्त झाला असता किंवा होत असेल तर तृप्त न होता जादा मिळवण्याची इच्छा करणे याला अतिलोभ नावाचा का नाही अतिचार म्हणतात. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, लोभ हा पापाचा बाप आहे. 5 पापामध्ये लोभ जो आहे त्या सगळ्यांचा बाप कोण असेल तर लोभ आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, अति व्यापारामध्ये फायदा होत असला तर ठीक आहे, त्याच्यावर
रिॲक्ट करू नका आणि जास्त मिळवण्याची इच्छा आकांक्षा लई करू नका. रोज रोज वाढवत गेला मग एक दिवस माती झाल्याशिवाय राहत नाही. लिहून ठेवा. त्यामुळे वाढवू नका. जेवढा जसं असेल ठीक आहे, चाललंय घर आमचं व्यवस्थित चाललं आहे, आमच्या सगळ्या खाण्यापिण्याच्या व्यवस्था सगळ्या व्यवस्था आम्ही दान करलोय, सगळं धर्मक्रिया करलोय, चाललंय नका चालून दे. ती इच्छा आकांक्षा जर वाढवत गेला तर निश्चितपणे हे काही बरं नाही. कारण की अतिलोभमुळं परिग्रह परिमानानं व्रत सुद्धा निघून जाणार आहे. चिंतन करा. काय ना काय नसलं तर सुद्धा करी होते. लोभाच्या ह्याच्यामध्ये नाही सगळ्यात जास्त प्रसिद्ध झालेला कोण असेल त्याचं नाव येते. वर्तमानयुगमध्ये उदाहरण येते की निश्चितपणे अतिशय प्रसिद्ध त्या ह्याच्यामध्ये झालाय तो. आम्ही चिंतन करणं आवश्यक. त्याचं उदाहरण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट लक्षात घ्या. शमनसु ब्राह्मण नावाचा एक व्यक्ती होता. शमनसु ब्राह्मण त्याला म्हटलायचं. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आज जर अशी आमची परिस्थिती झाली तर आम्ही या गोष्टीतून वाचूनच नाही. शमनसु ब्राह्मण त्या व्यक्तीचं नाव होतं. तो काय होता माहिती काय? भिकारी होता. गावाच्या बाहेर एका पडक्या वाड्यामध्ये तो राहायचा. आणि काय झालं माहिती काय? तो सगळ्यांच्या घरामध्ये भीक मागायचा आणि त्यातनं खाऊन आपलं जीवन जगायचा. परंतु आता महिला बऱ्याच रोज हा मागायला येतोय म्हटलं महिला नाही काय करायचं माहिती काय? एका महिलेने काय चालू केलं माहिती? नवीन आयडिया. उगच ते नाही ज्वारीच्या कण्या शिजवायच्या आणि राहिलेल्या घरातलं ताक तेवढं ठेवायचं आणि त्याला तेवढंच द्यायचं. मग एकाचं बघून सगळं गाव तेच करायला लागलं की. आणि काय झालं मग तो बी कुणाला काही म्हणणार नाही. आता काय देतात आपण भीक मागवले ते घ्यायचं प्यायचं. आणि त्याची दाढी मिश्या सगळ्या वाढलेल्या. एक दिवस काय केला माहिती काय? पहिल्या दिवशी नाही ज्यावेळी सगळं ताक कण्या खाऊन नाही ताक पिऊन गेला ज्यावेळी घरात गेलं त्या पडक्या वाड्यात गेल्यानंतर त्याला लक्षात आलं की इथं सगळं लोणी अडकले. मग तो काय केला माहिती आहे? एक मडकं घेऊन त्याने त्या मडक्यात ते लोणी रोज काढायला लागला. कोणाचं काय आणि कोणाचं काय कशात काय आणि तुम्हीच म्हणला मी काय म्हणलो नाही. आणि काय झालं माहिती काय? 4 वर्ष हे सगळं 4 वर्ष ती मडक्यात साठवलं मोठ्या. 4 वर्ष अहो नाही खरंच 4 वर्ष साठवला. आणि ते भरायला आलतं. आणि भरायला आल्यावर का नाही भरलेलं जरा उगाच शिल्लक राहिलं. आणि त्यावेळी काय भाव झाले? आता निश्चित रुपयानं का नाही ते तूप करायसाठी का नाही अग्नीवर ठेवायचं. 3 दगडांची चूल केलता त्याच्यावर ठेवला. आणि ते तूप करायला ठेवलाय तोपर्यंत जरा विश्रांती घेऊया चांगलं कडूसपर्यंत म्हणून नाही तिथं बाजलं होतं. आणि सगळं बरेच का नाही तिथं का नाही सगळं लाकडांचं सामित पडका वाडा होता. हो वाड्यामध्ये जुन्या वाड्यामध्ये सगळं लाकडा साहित्य जात असते. आणि त्या बाजल्यावर का नाही निवांत जरा विश्रांती घेऊ म्हटलं आणि त्या विश्रांतीमध्ये झोप लागली की व्हायला. आणि ह्याला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये काय झालं माहिती काय? स्वप्नामध्ये विचार करलाय की हे एक जे गाडगं तूप झालंय ते विकून का नाही परत एक म्हस खरेदी करून आणलोय. कशात? हे लक्षात ठेवा. हे विचारू नका स्वप्नात. आणि ते म्हस आणल्यानंतर परत म्हशीचं दूध काढून परत दही तूप सगळं विकून परत 5 म्हशी घेतल्या. कशात? परत 5च्या 10 म्हशी घेतल्या. कशात? हे लक्षात ठेवा. विसरू नका. असं करत का नाही 200 म्हशी झाल्या. त्याच्या 200 म्हशी झाल्या. 200 म्हशी झाल्यावर लक्षात आलं की बाबा आता पैसा तर आपल्याकडे लय आहे परंतु नाव मिळवायला पाहिजे. मग गावातल्या सरपंच पदाच्या निवडणुकीला राहिला. कशात? हे लक्षात ठेवा. तुम्ही घरात गेला असं बघशील आणि मला सांगशील येऊन सांगाले हो तर. आणि योगायोगानं मग पैसे लय होते. निवडणं आला की सरपंच झाल्यावर लक्षात आलं अजून माझं लग्नच झालं नाही की हो. मग आता पोरगी बघायला पाहिजे. आता मग पोरगी बघायला पाहिजे म्हटलं घर पाहिजे जमीन पाहिजे. मग घर बांधला 4 मजली. जमीन घेतला 100 एकर. कशात? तर सगळं केला. मुलगी बघायला गेला 100 एकर आणि 4 मजली घर आहे म्हटल्यावर नाही मुलगी कोण देणार नाही? तुझे दिले की मुलगी दिले. लग्न बी थाटामाटात झालं. सगळ्या गावच्या माणसांना सगळ्या पुढाऱ्यांना बिरांना आणून लग्न केला. कशात? तांदूळ बी पडले. कशात? सगळं झालं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या सगळं पुढं वाढत गेलं. 2 मुलं बी झाली. कशात? काय विचार
काय सांगता येत नाही. दोन मुलं झालं आणि एक दिवस काय झालं माहिती काय, एक दिवस हा का नाही खुर्चीवर बसलेला आणि बायको स्वयंपाकघरात काम करल्या. दोन मुलं का नाही, एक मुलगा का नाही इथं खाली बसलाय खेळत आणि एक मुलगा मांडीवर बसलाय. आणि काय झालं, ह्याची दाढी बिडी वाढवलेला होता आणि ते मुलगा खेळता खेळता ते मिशीला हात धरला आणि त्याचा पाय निसटला आणि मिशी वडली. खान देशी मुस्काट लावायला मुलग्याला लावला. आता मुलगा रडायला लागला. कशात, हा हे लक्षात ठेवा. तर रडायला लागला. मग रडायला लागल्या बायको नाही आली की नाही आतनं, मुलग्याला मारतात काय, असं करतात काय. मग मालगीला बायकोला मारायचं म्हणून लात घालायला गेला. आता स्वप्नात नाही, आता खरोखर लात घातला आणि त्या मडक्याला लात लागली बघा. सगळं चुलीत सांडलं, सगळ्या पूर्ण वाड्याला आग लागली, कारण सगळं लाकडात होतं. आता खरं आहे, स्वप्नात नाही. हा थोडी स्वप्नात आलं नाही, बिचारा बाहेर बी जाऊ शकला नाही, तिथं हुडपून मेला. शमनसू ब्राह्मण काय नव्हतं, स्वप्नात काय काय बांधला, काय काय केला कुणास ठाऊक, म्हणून त्याला शमनसू ब्राह्मण म्हणतात. शमनसू म्हणजे नवनीत म्हणजे लोणी. त्या लोण्यामुळे ज्याचा नाच झाला, ज्याच्यामुळे निचुरबानं त्या शमनसू ब्राह्मणाचा नाच झाला म्हणून त्याला शमनसू ब्राह्मण म्हणतात. परिघरामध्ये हा प्रसिद्ध झालाय. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही स्वप्नात सुद्धा असल्या गोष्टी करायची नाही, कारण जेवढं परिघरामध्ये आम्ही अडकत जाणार आहे तेवढा आमचा ऱ्हास होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जेवढं संतोषी समाधान राहील तेवढं आमचं जीवन आनंदमय, शांतिमय आणि समाधानी होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, व्यापारामध्ये लई फायदा होऊन दे, लई गोष्टी होऊन दे, ते जेवढा फायदा होला त्यात तृप्त व्हा. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे. काय झालं माहिती काय, एक व्यक्ती होता शेठजी व्यापारी, आणि काय झालं माहिती काय झालं, एकदा एक त्याचा नोकर होता त्याच्या हाताखाली कामाला, तो पळत आला आणि म्हणला, शेठजी तुम्हाला 1 लाख रुपयाचा तोटा झाला आहे. शेठजी म्हणते ठीक आहे बघूया जा. काय प्रतिक्रियाच नाही, त्याच्या चेहऱ्यावर बी हावभाव नाही. कुणाला तरी 1 लाख पडला असा कोणतं तोटा म्हणल्यावर त्याला शेठजीवर काय परिणाम नाही, कारण की धार्मिक संस्कार आणि संस्कृती त्याच्याजवळ होती, धर्म त्याच्याजवळ होता, त्यामुळे काय भावना नाही. आणि थोड्या दिवसानं काय झालं माहिती काय, थोड्या दिवसानं त्याला 10 लाख रुपयाचा फायदा झाला. नोकर पळत आला, शेठजी तुम्हाला 10 लाखचा फायदा झालाय. बरं ठीक आहे जा. काय नाही, काय त्यांना फरकच नाही. त्यावेळी तो नोकर का नाही दोन्ही वेळी बघितला होता. नोकर विचारतोय की शेठजी, गेल्या वेळी ज्यावेळी तुम्हाला 1 लाख रुपये तोटा झाला त्यावेळी तुमच्याकडे काय भावना नव्हत्या, तुम्ही शांत होता. आता 10 लाखचा फायदा झाला तरी सुद्धा तुम्ही शांत आहे, काही तुमची भावना नाही. शेठजी म्हणले, हे बघ, हे सगळं मिळतंय ते पुण्य पापावर मिळतंय. जर पाप असेल तर किती मिळवायचा प्रयत्न केला तर मिळणार नाही, ते निघूनच जाणार आहे. आणि पुण्य असेल, कोण काढून घ्यायचं म्हणते तर काढून घेऊ शकणार नाही, जे मिळणार आहे. त्यामुळे माझ्या नशिबात आहे ते मला मिळणार आहे, आणि माझ्या नशिबातलं कोण काढून घेऊ शकणार आहे. त्यामुळे मी कशात इन्व्हॉल्व्ह होत नाही, मी सुखी समाधान आहे, जे आहे त्यात समाधान आहे. असं राहिले तर सगळं मिळवतोय. नाहीतर दुसरा एक शेठजी होता, ज्यावेळी त्याच्या घरामध्ये एक महाराजजी आहारला गेले आणि त्याचं घर होतं 16व्या मजल्यावर. 16व्या मजल्यावर मी सुद्धा गेलतो बेंगलोरमध्ये. खरं सांगालोय, काय झालं म्हणजे स्वप्नात नाही, खरोखर स्वप्नात जाते तर स्वप्नात आहारला कधी जातील. ते कोण म्हणले त्यांना आता रात्री स्वप्न पडणार आहे सोडा. तर एक गोष्ट लॅटरी लागते वाटतं बघा आज. तर एक गोष्ट लक्षात घ्या, खरोखर HAL म्हणून एक बेंगलोरमध्ये इलाका आहे, म्हणजे हिंदुस्तान एअरपोर्ट कॉर्पोरेशन्स HAL लिमिटेड. हा लिमिटेड. तर तो एक एरिया आहे. तिथनं ज्ञानोदय नावाचा नवीन एअरपोर्ट एक एरिया आहे. तिथनं आम्ही चालत गेलतो आणि त्या दिवशी चालणं जास्त झालं. आणि जवळजवळ आम्ही 5 महाराज होतो, बरोबर आहे. 5 महाराज होतो आणि 5 महाराज आम्ही, आणि जवळजवळ 50 चौके लागलेले. सगळी MP वाली होते ना तिथं. 5 महाराज आणि 50 चौके लागलेले. मी काय विचार केला माहिती काय, माझा नंबर होता ते 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर होता, म्हणजे 4 नंबरला उठायचं. आहारचा नंबर सांगाले. आणि मी काय विचार केला माहिती, एवढं लांब चालून आले,
गप पहिला चौका मी तिथे जाऊन थांबे आणि गप खाऊन येऊया असं मनात विचार केला. कोणाला सांगितलं नव्हतं आणि गप कर धरलं. ते डायरेक्ट पहिल्या चौक्यापाशी जाऊन थांबलं आणि ते पहिल्या चौक्यावाली पहिल्या चौक्यावाली सांगतात मी नेहली की पुढं न्याल्यात. आणि मग तिथनं 1-2 अपार्टमेंट होते, ते अपार्टमेंट पार केलं आणि 3ऱ्या अपार्टमेंटमध्ये गेले आणि मग वर चढायला चालू झाले. मी म्हटलं आता पहिल्या 2ऱ्या मजला 3ऱ्या मजला असेल. चढतोय, पहिला मजला गेला, 2रा मजला गेला, 3रा मजला गेला, 4था मजला गेला, 5वा अजून येईना. म्हटलं हे काय आज करत नाही म्हटलं, सल्लेख न करत होते मनात. परत आणि वर आणि 2-3 मजले चले, एक 7 आणि 2-3 असतील म्हटलं, 10 झाले तरी अजून थांबणारच की म्हणून. आज म्हणलं काय खरं नाही म्हणलं. आचार्यशींच्या बाबतीत असं झालं इंदोरमध्ये एकदा. आचार्य विद्यासागरांच्या बाबतीत त्यांना सुद्धा चालून ज्या चालते आणि जवळ जायचं होतं त्यांना निचुरबानं 5-6 किलोमीटर 10व्या मजल्यावर नेलतं. त्यावेळी वर चढताना आचार्य 8व्या मजल्यावर आचार्य म्हणले मनात जिना आहे तो जिना चढ वरना मर. मी बी तसंच केलो. 10व्या मजल्यावर आचार्यांचा डॉयलॉग आठवला मला, म्हणजे वाक्य हो ते आठवलं. जिना आहे तो जिना चढ वरना मर म्हणलो. गप चालत गेलो आणि 16 मजल्यावर नेलो. 16 सगळ्यात शेवटचा मजला नेलोय आणि तिथं आत गेल्या पहिला म्हणलो असंच केलो. त्यांना काय कळलं ना. हो म्हटलं. मग एका पोरग्याला कळलं. मग ते काचेचा दरवाजा होता, काचेच्या दरवाजाला कडी घालायला सांगितलं. कारण की आम्ही एवढं चालत आलोय, बाकीचे लिफ्टमध्ये आहार देतील की म्हणलं, आता कोणाला आत घ्यायचं नाही म्हणून. आता एवढं कोण चालत बसणार, लिफ्ट मधनं सरळ येणार की. आणि बाहेर येऊन बरीच जण थांबली, 40-50 जण बाहेरच्या. कारण माझं शिबिर लागलेलं तिथं, शिबिर लागणार होतं, इष्टोपदेचं शिबिर होतं. तर बरीच जण बाहेर येऊन आहार द्यायसाठी बरीच जण थांबलेली आणि निचूर पण थांबलेले. आत घ्या म्हणलं. कशाने आलाय? लिफ्ट. बसा. आता सवय मोडलीत की हो, लिफ्ट मधनं आल्यावर सवय कसं राहणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या. म्हणून कोणाला आत घेत नाही. जेवढे आत होते त्यांचा आहार घेतला. आहार घेतल्यावर निचूरपानं एक गोष्ट लक्षात घ्या. आहार घेतल्यावर खाली बसल्यावर म्हणलं एवढ्यावर म्हणलं एक गोष्ट लक्षात घ्या. का सांगवली माहिती काय? एक जेवण सगळी घटना ती घडली. त्यांना विचारलं, मग त्यांनी म्हणले महाराजजी आज माझा आनंद सांगू काय. मी त्यांना बोलणार होतो की एवढ्यावर आहार का केला हे बोलायची भाव होती, कोण बोललो नाही. तर तोच माणूस सांगायला चालू केला, जो मुलगा होता तो नवरा बायको होते, तो बोलायला चालू केला, महाराज आज माझ्या एवढा आनंद जगात कुठल्याच व्यक्तीला झाला नाही. म्हटलं का रे बाबा. विचारलं, हिंदीमध्ये सगळं चालू होतं. का विचारलं म्हटलं, मी ज्यावेळी 16 मजल्यावरचा फ्लॅट घेतला, सगळ्यात महागाचा फ्लॅट आहे हो, कारण की सगळ्यात हवेशीर आणि प्रदूषण कमी असणारा भाग आहे म्हणून सगळ्यात महाग असतोय. सगळ्यात महागाचा फ्लॅट घेतल्यावर सगळी मुलं मुली जी एमपीतली बुंदेलखंडात ती सगळी मला चिडवत होती, तुझ्या खोलीमध्ये महाराज येणार नाहीत, तू काय करू शकणार नाहीत. आणि पहिल्या दिवशी पहिल्यांदा या भागात महाराज आल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्ही माझ्या इथं आहार लालाय म्हणून जगात सगळ्यात आनंदी मी आहे म्हणून. आता म्हणलं कशाला बोलायचं, ग बसा. म्हणलं मला बी लय भारी वाटलं वर चढताना. फक्त मनात एवढा टॉयलेट टाकत होतो, जिना आहे तो जिना चढ वरना मार म्हणलं. एक गोष्ट लक्षात घ्या, ते जुडले. आणि त्यामुळे निश्चितपणे रोज या गोष्टी त्यानं जोपर्यंत महाराज आम्ही जवळजवळ माझ्या मध्ये 23 दिवस तिथं होतो. आम्ही विधान धरून शिबिर धरून 21 दिवसात शिबिर होतं आणि 2 दिवस विधान होते, पंचपरमेष्ठी विधान. 23 दिवस होतो. 23 दिवसात एकदा सुद्धा त्याने चौका खाडा केला नाही, चौका लावला. कोण महाराज येऊन देतात अथवा नाही येऊन देत. 3च आहार नाही, 1च आहार झाला, माझा एकटाच आहार झाला. बाकीचे कोणी महाराज गेले, परंतु 1 दिवस चौका त्यानं खड्या ठेवलं नाही. भावना महत्वाची असते ही गोष्ट. मला बी त्या दिवशी कळलं. त्या दिवशीपासून नाही त्या व्यक्तीच्या भावना पती पत्नींच्या बघितल्या. त्या दिवशीपासून कुठेही कितीही किलोमीटर जायला लागलं, कधी मनात विकल्प येत नाही माझ्या. त्या निश्चितरूपानं गोष्टीनं त्या पती पत्नींनी माझे निश्चितरूपानं खरोखर डोळे ज्ञान दिलं. त्यांना एक दिवस प्रवचनमध्ये निश्चितरूपाने शिबिरमध्ये म्हणून आलं, आज खरोखर तुम्ही सुद्धा माझे गुरु बनलाय म्हणजे. काही तर ज्ञान दिलं म्हणजे निश्चितपणे गुरु बनले. त्या दिवसापासून आजपर्यंत कुठेही जर मला नेलं, लांब असलं नेलं असलं, काही विकल्प झाले, अंतराळ झाला, काय कधी आजपर्यंत मला आजपर्यंत त्या दिवसापासून विकल्प झाले. त्याच्या आधी जरा विकल्प होत होते. खरं सांगतो, मनात कधी प्रकट केलं नाहीत, परंतु मनामध्ये. आता इथं या पीठावर बोलायचे म्हटले सगळं खरं बोलायला लागते. हे पीठ आहे, हे जे ज्ञानपीठ आहे, या ज्ञानपीठावर बसणाऱ्या व्यक्तीनं खरंच बोलायला लागते. आणि जर या पीठावर बसून जर निश्चितपणे शास्त्राच्या जीवनाच्या विरुद्ध जर बोललं तर डायरेक्ट नरकाचं द्वार आहे.
त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करून त्यामुळे अति लोभ बाकीच्या गोष्टी या करणं आवश्यक नाही. मला सांगायचं एक काय, एक गोष्ट लक्षात घ्या, किती काय झालं त्यामध्ये आम्ही चिंतन या गोष्टीचं करणं आवश्यक आहे. आम्ही जर समाधानी असेल, संतोष असेल, तो एवढा व्यक्ती पैसा खर्च करून असणार तो समाधानी होता, मी घेतलोय त्यात समाधान आहे, काय तर होणार यातनं आणि त्याला मार्ग निघाला. हे मला सांगायचं आहे. आज अशी बरीच मुलं आहेत तिथं की बुंदेलखंडात जी राहिलेली मुलं आहेत, आज एक एक मुलांना 1-1 कोटीचे पॅकेज आहे महिन्याचं सांगाले. 1 लाख 2 लाख, एक बी मुलगा 1 लाखच्या खाली पॅकेज असणार तिथं नाही. ज्ञानोदय असेल, HAL असेल, विल्सन गार्डन असेल, बरेच असे 4-5 मंदिर आहेत. या सगळ्या पुट्टणहल्ली असेल, या सगळ्या एरियामध्ये आम्ही राहून आलो सगळी मुलं. आणि एवढी सेवा आणि एवढी भाव त्यांचे. कुठल्याही इथं जावा, ती जी बुंदेलखंडातली मुलं आहेत ती की नाही, ज्यांना ज्यांना काय अडचण नाही ती सोडून बाकीच्या सगळ्यांची चौके लागणारच. 50 चौके, 40 चौके, 100 चौके, 60 चौके. चिंतन करणं आवश्यक आहे. का त्यांनी म्हणतात निश्चितपणे जरी माझा चौका खाली पडला तरी आम्ही तर शुद्ध जेवतोय ना, आम्ही तर एक दिवस जैन झालो. आणि त्यांचं काय जैन आहेतच सोडा, कारण की आचरण बी आहेत. ते रात्री भोजन करत नाहीत, कांदा लसूण खात नाहीत, सगळ्या गोष्टी पालन करण्याचा प्रयत्न ते करत असतात. तरी सुद्धा धर्माच्या जेवढ्या विधी घेता येत त्यांना माहिती आहे की जेवढ्या प्रमाणात आम्ही धर्म करणार आहे तेवढ्या प्रमाणात सुख शांती समाधान आणि पैसा वैभव आपोआप मिळणार आहे, मागण्याची गरज नाही. त्यामुळे चिंतन करा. त्यामुळे परिघराच्या या कोणत्या गोष्टीमध्ये आम्ही ती न पडता निश्चित रूपाने याच्यापासून बाजूला राहणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे जाऊन अतिभार वहन, लोभामध्ये आसक्त होऊन स्वतः किंवा इतरांकडून शक्तीपेक्षा जास्त ओझं वाहणे, याला अतिभार वहन नावाचा परिग्रह परिमानाचा 5वा अतिचार म्हणलेला आहे. या गोष्टी 3 काळात करायची नाहीत. आम्ही जर असं केलं तर निश्चित रूपाने एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि बघा जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, किती जरी संपत्ती गोळा केली, किती जरी काय केलं तरी या गोष्टीचा जाताना आम्ही काय घेऊन जाणार असेल तर केलेला धर्म आणि केलेलं पुण्य. ते पैसा संपत्ती वैभव येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत आहे या गोष्टी निश्चित रूपानं त्याचा उपभोग घेऊन जेवढा धर्मासहित आनंद घेता येईल आणि जेवढं पुण्य कमावता येईल तेवढं कमवायचा प्रयत्न करा. आता ह्याच जीवनासाठी आम्ही करतोय, दुसऱ्या जीवनासाठी करत नाही असं नाही हो. हे जीवन गेले की परत जीवन मिळणार आहे की नाही कोण सांगितलं नाही. आणि जर पुण्याचं खातं स्ट्रॉंग असेल तर पुढचं जीवन सुद्धा या पैशासहित संपत्ती सहित मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आज जर काय केलं नाही आम्ही, पुढं कुठं जाणार आहे कुणास ठाऊक. चुकून कधी कधी नाही त्याच पैशावर साफ बी व्हायला लागते. लई आसक्ती असली तर तसं होते की हो. सगळं एक साठवून ठेवलं आणि जाताना उपभोग न घेता गेलं त्याच पैशावर तिर्यांच्या प्राण्यामध्ये येऊन साप होऊन बसतात. ते रक्षणच करत बसतात, कुणाला घेऊनच देत नाही. तर माणसं सोडतात वे, गारुडला आणून पकडून पैसा वापरणार. मला एक गोष्ट लक्षात घ्या, परंतु एवढी सगळी इच्छा आकांक्षा, एवढं तुमचं आयुष्य सगळं खर्ची गाठला, तुम्ही कमवला, त्याचा उपभोग तुम्ही घेतला, त्याच्यातून पुण्याची कमाई केला, त्याच्यातून दानाचं काम केला, त्याच्यातून दुसऱ्यांच्यावर उपकार करण्याची करुणा करण्याचे काम केला, काय उपयोग नाही. मग जीवन जगून जीवन व्यर्थ आहे. ते याचं चिंतन करा या गोष्टीचं. म्हणून मी सांगितलं की या कुठल्याही निश्चित रूपानं या गोष्टींना न सांभाळता, हे अतिशय न पाहता जेवढं परिमाणानुव्रत करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. लिमिटेशन ठेवा, किती पुण्य मिळते, किती आनंद मिळतोय बघा. आणि म्हणून आचार्य भगवान उमास्वामी स्वामीजींनी तत्वार सूत्रची या ग्रंथामध्ये एक सूत्र दिले, बहुआरंभ परिग्रह नारकस्य युषः. बहु आरंभ आणि बहु परिग्रह केल्यामुळं नरकगतीचा बंध होतोय. स्पष्ट रूपात सांगितले. आणि तिर्यांच्या गतीचा बंध कशामुळे होते त्याच ग्रंथामध्ये आचार्य भगवान उमास्वामीजी तत्वार सूत्रची या ग्रंथामध्ये म्हणतात, माया तैरग्य विनस्य. मायाचारी म्हणजे आत एक बाहेर एक असं केल्यामुळं नाही, याच्यामुळं नाही तिर्यांच्या गतीचा बंद होतोय, त्याच्यामुळे स्त्री पर्यायाचा बी बंद होतोय. आणि स्त्री पर्यायात येऊन बी आम्ही आणि परत मायाचारी करत असलं तर आणि परत गो टू बॅक पॉवेलियन तिथंच. आणि त्यामुळे चिंतन करा जीवनामध्ये काय मिळतंय. आज बरीच असे आई वडील आहेत की आपल्या जीवनामध्ये कधी सुख आनंद शांती समाधान त्यांनी घेतलं नाही, फक्त मुलांसाठी कमवून ठेवायचं. पण तो एक गोष्ट लक्षात घ्या, पुढचा मी परवाच सांगितले, सुपुत्र हो तो क्यू धनसंचय, कुपुत्र हो तो क्यू धनसंचय. सुपुत्र असेल तर धनसंचय करण्याची आवश्यकता नाही,
त्याच्या पुण्याच्या उदयामध्ये सुपुत्र धर्माच्या क्रिया करून तो सुपुत्र स्वतः कमवण्यासाठी लायक असणार आहे. त्या पुत्राला सुसंस्कारित करा, तो स्वतः धन कमवेल, स्वतः सगळ्या गोष्टी करेल, असं सुसंस्कारित करा. त्यामुळे सुपुत्र असला तरी की नाही आई वडिलांना धन संचय करण्याची गरज नाही. आणि कुपुत होतो क्यू धन संचय. कुपुत्र असेल तर किती बी धनचय. मुकेश अंबानी एवढा नको, बिर्लांच्या एवढा किंवा कुणा एवढा बी धरा. आता इथे ठीक आहे, मी कुठल्या गोष्टीत पडत नाही, तुम्हाला माहिती आहे. कुणा एवढ्या असू दे, केवढा बी जरी पैसा कमवून ठेवला, केवढा जरी पैसा कमवून ठेवला तरी तो कुपुत्र असल्यावर व्यसनामध्ये, वाईट गोष्टीमध्ये सगळा पैसा घालवून टाकणार आहे. मी परवाच सांगितलं, बरेच आई वडील असा विचार करतात की मी एवढा पैसा मिळवणार आहे, माझा मुलगा बसून खायला पाहिजे. बसून नाही, झोपून खातोय. चिंतन करा या गोष्टीचं. त्यामुळे या गोष्टीत पडण्यापेक्षा आमच्या जीवनामध्ये किती धर्म, सुख, शांती, समाधान, दान, करुणा किती करतोय याच्याकडे लक्ष द्यावं. जीवन किती काय मिळणार आहे कुणाला माहित नाही. कुणाची आयु कधी संपणार आहे काही माहित नाही. मी भविष्यात करतो केव्हा जाणार आहे माहिती आहे वे, करतो काय करणार आहे सांगाले हो. चिंतन करा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, काही करायच्या आधी सगळ्या गोष्टी विचार करून आणि निश्चित रूपानं सगळ्या गोष्टीचं निश्चित रूपानं जीवनामध्ये भाव करून या गोष्टी विचारपूर्वक करणं आवश्यक आहे. त्यामुळं जीवनामध्ये हे कुठलेही अतिचार करू नका. जेवढं परिग्रह कमी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आणि जास्त परिग्रह असलं तर त्या परिग्रहाचा समतोल राखण्यासाठी जेवढं दान करता येईल तेवढं करा. जास्त पैसा संपत्ती असेल, त्या संपत्तीचा समतोल राखायचा असेल तर जेवढ्या प्रमाणात तुम्ही दान करता तेवढा समतोल राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा, लिहून ठेवा. कारण की समतोल राखण्यासाठी या गोष्टी करणं आवश्यक आहे. आज किती मोठे व्यक्ती असणारे निश्चित रूपाने त्यांच्याजवळ असणारा पैसा सुद्धा संपून गेलाय. तुम्ही तुमच्या डोळ्यानं उदाहरणं बरीच बघत आहात. ऐशो आराम, बाकीच्या गोष्टी या गोष्टीमध्ये किंवा चैनी या गोष्टीमध्ये किंवा व्यसन या गोष्टीमध्ये पैसा गेला तर निश्चित रूपाने पैसा येणार नाही. आणि या गोष्टी, त्या पैशाचा उपयोग या गोष्टीमध्ये केला तर लवकरात लवकर सगळा पैसा संपणार आहे. कारण की त्यातनं पुण्याचं अर्जन जेवढं जास्त होईल तेवढा लवकरच पैसा संपणार. आणि त्याच पैशाच्या माध्यमातून पैशाबरोबर निश्चितपणे एवढा पैसा धन संपत्ती असून सुद्धा पुण्य कमवत गेलो तर त्या पैशाचा नुसतं समतोल राखला जाणार आहे. पुण्याची मात्रा बी आहे, या गोष्टी बी आहे. कारण की पैसा कमवायला निश्चितपणे सगळा पैसा काही पुण्याच्याच उदयात येतोय असं नाही. पैसा कमवायला तुम्हाला पाप बी करायला लागते का, असाच पैसा येतोय. कुठला बी धंदा घ्या, शेती बी असून दे, सगळ्यात निश्चितपणे पाप आहे. मग त्या पापाला समतोल राखण्यासाठी आचार्य भगवंतांनी षटक्रिया दिने करायला सांगितले. त्या षटक्रियामध्ये देवपूजा, गुरुपस्ती, स्वाध्याय, संयम, तप आणि दान बी आहे. या षटक्रिया दिने रोजच्या रोज करायला पाहिजे. जे पापाचं अर्जन झालंय त्याचं समतोल. नाहीतर आमचं कसं चालू आहे माहिती काय, हत्तींच्या सारखं चालू आहे. हत्तीच्या विषयी सारखं येतोय. आता हत्ती की नाही, मौतनं जर का नाही त्या हत्तीला नाही नदीमध्ये धुतलं तर त्या हत्ती वर येऊन काय करते माहिती, परत माती फेकते. आमचं धर्मात यायचं, पुण्य कमवायचं आणि संसारात जाऊन परत माती मारून घ्यायची. असंच चालू आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात द्या, तागडं जर पुण्याचं वाढवायचं असेल, जेवढं ध्यान जेवढे धर्माच्या क्रिया करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आज एक गोष्ट लक्षात घ्या, किती निश्चितपणे गोष्टी कुठल्याही परिस्थितीला असून देत या गोष्टी करायच्या असेल तर या गोष्टी आमच्या जीवनात करणं आवश्यकच आहे. टायमिंग झालेलं आहे, 5 मिनटं लेट आलतो ते 5 मिनटं भरून काढलेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचा समतोल राखून तुम्ही तुमच्या जीवनाचा समतोल राखावा एवढी भावना करतो. आणि जेवढ्या परिघराला निश्चितपणे त्याला पुण्याची जोड देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा. आणि पुण्य जेवढं कमावता येईल, धर्म कमावता येईल करण्याचा प्रयत्न करा एवढीच भावना करतो. आणि आजच्या वाणीला विराम देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की